महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आकस्मिक निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे। त्यानिमित्ताने सांगली येथील त्रिकोणी बाग या ठिकाणी त्रिकोणी बाग योगा ग्रुपतर्फे अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली। त्यावेळी या ग्रुपचे सर्व मेंबर मोठ्या संख्येने उपस्थित होते। मुख्यत्वे करून ग्रुपचे मेंबर सुनील अल्दर, संतोष जाधव, लालसिंग देशमुख, अनिल पाटील, रमेश सुतार, प्रवीण कांबळे, त्याचबरोबर अशोक लाळगे, विनायक कलगुटकी, मनोज भिसे उपस्थित होते। अजितदादा पवार यांचं काल अपघाती दुःखद निधन झालं। त्या दुःखात आमचा त्रिकोणी योगाचे ग्रुप सामील आहे। त्यांना 2 मिनिटं स्तब्ध राहून आम्ही आदरांजली वाहिली। 28/1/2026 सकाळी 9:15 दरम्यान जेव्हाची बातमी धडकली सांगली देऊन, तेव्हा सर्व कार्यकर्त्यांना आबा निर्णय झाल्यासारखं झालं। दादाच्या जाण्याने राजकारणात फार मोठी पोकळी न भरून निघणारी पोकळी निर्माण झालेली आहे। त्यामुळं दादांना आमच्या त्रिकोणी योगार्थी ग्रुपतर्फे 2 मिनिटं स्तब्ध राहून श्रद्धांजली आम्ही अर्पण करत आहोत। असा नेता परत कोणी नाही। आपले सगळ्यांचे माजी लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार परवा 28/2026 रोजी योगातील 85व्या दरम्यान त्यांचा ॲक्सिडेंटमध्ये जागेवर झालेला आहे। आणि आम्हाला जेव्हा ही बातमी कळली तेव्हा आम्ही सगळे झालो। प्रत्येकांना सगळे टेन्शन हे त्या दुःखात सामील झालो आहे। आणि आमच्या ग्रुपतर्फे त्रिकोणी योगा ग्रुपतर्फे आम्ही अजितदादांना